आपल्या कष्टाच्या पैशांना मिळवा विश्वासाचा आधार विजन आधार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पंढरपूर। संस्थापक चेअरमन सोहन रामधणी जयस्वाल आणि संस्थापक सचिव सूरज रामधणी जयस्वाल यांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वासाची आर्थिक संस्था। प्रथम महावर्धापन दिनानिमित्त खास आकर्षक योजना, FD वर तब्बल 12% व्याजदर, महिलांसाठी आकर्षक RD योजना, सोने तारण कर्ज, पिग्मी तारण कर्ज, पिग्मी ते FD, ऑटो कन्वर्ट योजना, दाबदुप्पट योजना आणि कमी वेळेत कर्ज सुविधा उपलब्ध। पारदर्शक कारभार आणि विश्वासाची साथ। मग उशीर कशाला, ते उघडा आणि आपल्या भविष्याचा आधार मजबूत करा। आमचा पत्ता सुरवसे बिल्डिंग, गाळा नंबर 4, स्टेशन रोड, पंढरपूर। मोबाईल नंबर 95 45 76 83 52 आणि 96 65 18 77 34। मराठा महिलांवरील वक्तव्यांविरोधात पंढरपुरात संताप, सुमित शिंदे आक्रमक, कठोर कारवाईची मागणी। ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील महिला व मुलींबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे। ओबीसी मंत्र्यांची मुले आणि पैसा पाहून मराठा मुली त्यांच्या घरात जातात असं वक्तव्य केल्याचा आरोप असून या वक्तव्याचा मराठा समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे। आज पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात मराठा समाजाच्या वतीने नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। मराठा समाजाचे अध्यक्ष तथा नेते नगरसेवक नागेश काका भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी नगरसेवक किरणराव घाडगे, अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष तथा माजी युवा सेना शहर प्रमुख सुमित अण्णा शिंदे, सागर कदम, शिवसेना उपाध्यक्ष तानाजी मोरे, शिवसेना शहर प्रमुख विश्वजित भोसले, संदीप दादा मांडवे तसेच जिबाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा अनिता काकू पवार यांच्यासह मराठा समाजातील युवक, महिला व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी युवक नेते सुमित शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत मराठा समाजाच्या माता भगिनींबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्याला कायद्याच्या चौकटीत कठोर उत्तर दिलं जाईल। आमच्या माता भगिनींच्या सन्मानाला धोका पोहोचवणारे वक्तव्य कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही असा इशारा दिला। वाघमारे यांच्या वक्तव्यामुळे मराठा समाजाच्या भावना तीव्रतेने दुखावले असून संबंधित व्यक्तीवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान या प्रकरणात पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे। महिलांवर अन्याय अत्याचार होतोय, आज निवेदन दिले तुम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी, काय सांगू? आज आम्ही ओबीसी नेता हरामखोर ते नवनाथ वाघमारे ह्याच्या महिलांबद्दल अपशब्द बोलल्याबद्दल आज आम्ही पंढरपूर पोलीस स्टेशनला सकल मराठा समाजाच्या वतीने आज त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करा असं निवेदन मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले। जर त्याला अटक केलं नाही तर त्याला दिसेल तिथं आम्ही हाणणार। कारण मराठा समाजाचं जर महिलांबद्दल तुम्ही अपशब्द बोलत असाल तर तुमच्या महिलांचा काय तुम्ही आदर करणार आहे? इतरांच्या महिलांबद्दल तुम्ही जर वाईट नजरेने बोलत असाल तर इतरांचा काय आदर करणार तुमच्या स्वतःच्या घरातल्या? पण मला एवढंच म्हणायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवण दिली आहे मराठा समाजाला व सर्व बहुजन समाजाला, ही इतर स्त्री जी आपल्या माता भगिनीसारखी असावी। पण आमच्या समाजातल्या नेत्यांनी किंवा आमच्या समाजातल्या कुणीही सकल मराठा समाजाने आम्ही इतर कुठल्याही स्त्रियांबद्दल कधी आम्ही वाकड्या नजरेने बघत नाही, बघणार नाही। कारण आम्ही छत्रपतीचे मावळे आहात। आमची इतर समाजातल्या माता भगिनी हे आमच्या माता भगिनीसारखेच, परंतु त्या नवनाथ वाघमारे हरामखोराच्या जर तोंडातून अशी भाषा येत असेल तर आम्ही त्याला दिसल तिथं तुडवणार, हाणणार आणि पोलीस स्टेशनला आज आम्ही निवेदन दिले, त्याच्यावर रितसर कायदेशीर गुन्हा दाखल करा असं आज आम्ही सकल मराठा समाजाने निवेदन दिले। आरक्षणाचा नाही, आरक्षणाचा विषय हा नाही। आरक्षणाची लढाई चालूच राहणार। आरक्षणाची लढाई ही विचाराची लढाई विचाराने करा। आरक्षण आम्ही मागणारच, हे आमच्या हक्काचं आहे। आम्ही तर ती का सोडणारच नाही। आम्ही जसं जरांगे पाटील म्हणतील तसं आम्ही मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे। परंतु विचाराची लढाई विचाराच्या बाजूला न करता तुम्ही जर इतर जे आमच्या माता भगिनीबद्दल जर अपशब्द तुम्ही बोलत असाल तर हा कदाचित मराठा समाज सहन करणार नाही। आम्ही जिथं दिसल त्याला तुडल्याशिवाय आम्ही कदापिच शांत बसणार नाही।